पालिकेच्या ग्राउंडवर जे डंप केलेलं होता, मला आता एवढ्यात माहिती मिळाली, महासभेमध्ये तो विषय आमच्या चर्चेला होता. पण त्याच्यात आम्ही डम्पिंग मध्ये ते माल आम्ही टाकून घेतलं. रात्री काय चोरी झाली, काय झालं ते काही कल्पना नाही त्याची मला. हो, पण तसा आमच्याकडे पुरावा नाही कोणी खोदला काय केलं ते लक्षात. तरी पण मी आमचं कमिशनरशी बोलणं झालं की बाबा संबंधित आपल्या जागेवरनं चोरी झालेली आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. नाही, तसं असेल जर आमचं जेसीपी किंवा आमचं यूज केलं असेल तर आम्ही त्याची चौकशी करून नक्कीच त्याच्यावर कारवाई करू. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार मागील 10 तारखेला ठाणा क्राईमवाल्यांनी यांनी कारवाई करून जवळजवळ 70-75 लाखाचा गुटखा जप्त केलेला आणि तो जप्त केलेला गुटखा आपल्या भिवंडी महापालिकेच्या डम्पिंग ग्राउंडवर गाडण्यात आलेला होता. म्हणजे त्याला नष्ट करण्यासाठी आपल्या भिवंडी महापालिकेत पाठवलं आणि भिवंडी महापालिकेच्या क्राईमवाल्यांनी भिवंडी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पत्रही लिहिलेला की तुम्ही हजर राहून तुमच्या समक्ष तो कचरा खड्डा खोदून त्याच्यात केमिकल टाकून पाणी टाकून संपवायचा आहे. परंतु असला काय प्रकार घडलेला दिसत नाहीये. जो गुटखा पोलिसांनी गाडून गेले तो गुटखा पुन्हा मी महापालिकेत प्रश्न विचारला की यंत्रणा ही कोणाची राबवलेली, महापालिकेची यंत्रणा राबवलेली का दुसरी बाहेर कुठली यंत्रणा आलेली जेसीबी, कारण 20 फूट खोदायला तिथे जेसीबी पोकळूनच लागतात. तर ती यंत्रणा महापालिकेची वापरली की नाही वापरली हे उत्तर देऊ शकले नाही, दुर्दैव आहे. आणि मी महापालिकेला विनंती केलेली आहे सभागृहात की अशा प्रकारचा जर आज गुटख्या संदर्भात विषय आला, जर भविष्यात मेडिसिन हा जर प्रश्न आला आणि तीच मेडिसिन जर बाहेर पुन्हा आली आणि लोकांना वितरित झाली तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकते. म्हणून हा संपूर्ण जनतेचा विषय आहे. त्यामुळे मी महापालिकेला विनंती केली की आपल्या माध्यमातून गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे. जे कोणी आरोपी असतील, जे कोणी यंत्रणा राबवल्या असतील त्यांना तिथे तात्काळ अटक करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी ही मी महापालिकेच्या महापौर आणि आयुक्त साहेबांना विनंती केलेली आहे. आणि निश्चितच त्यांनी आश्वासित केलेलं आहे की याच्यावर कारवाई करू.